सकाळी 6 वाजता निघूनसुद्धा आम्हाला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगात दर्शन घ्यायला लागले 4 तास. येस, यू हर्ड मी राईट. आम्ही रात्रीच आमची कॅब बुक केली, सकाळी लवकर उठलो आणि 6 वाजता इंदोरवरनं निघालो ओंकारेश्वरला जायला, ताकी आम्हाला लवकरात लवकर दर्शन मिळेल. इट वॉज मंडे आणि डेफिनेटली गर्दी असणार होती. सो आम्ही ऑन द वेज नाश्ता वगैरे केला आहे, पोहे समोसा खाल्ला आणि इकडनं जुन्या पूलवरनं क्रॉस करून आम्ही ओंकारेश्वर मंदिराकडे वळलो. हा पूल आणि नर्मदा मैया खूप खूप छान वाटत होती. अर्ली मॉर्निंगचा व्ह्यूज, इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. आणि जेव्हा आम्ही तिथे पोचलो तेव्हा लाईन जी होती ती एकदम एंट्रन्सलाच सुरू झालेली. सो काहीच वेळ न करता आम्ही लाईनीत लागलो. वी थॉट की जास्त वेळ नाही लागणार, सो लेट्स स्टार्ट आणि वेट करूया. सो 8 वाजता लाईनीत आम्ही लागलो आणि बघता बघता कधी 12 वाजले आम्हाला समजलंच नाही. इतकी गर्दी होती, इतके लोक होते, वेट करत होते, कारण आम्ही कुंभमेळ्याच्या टाईमला गेलेलो आणि तेव्हा सगळ्या साईडने भाविक दर्शनास आले होते. सो तुम्हाला जर लवकर दर्शन घ्यायचं असेल, टाईम कन्स्ट्रेंट असेल, तर तुम्ही VIP पास घेऊ शकता किंवा ऑलरेडी नाईटला जाऊन स्टे करा, म्हणजे सकाळी 5 वाजता दर्शन मिळेल. दर्शनानंतर मग हा जो न्यू ब्रिज आहे इकडनं वॉक करून आम्ही पुढे गेलो. पुढे ममलेश्वर ज्योतिर्लिंग पण आहे. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर पार्ट 2.